कुठे चालला जगन्नाथाची पिशवी घेऊन? रोट खायला चालला तू? हो का? हा, आता मला वाजवायचा आवाज आला, म्हटलं ये. काल आम्ही नव्हतो. नाही ना, मी घरातच नाही. आमचे रोड तिकडे असतात ना मोठ्या घरी, मग आम्ही सगळे तिकडे. विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सावाले जाय निथळ पाणी दुधवावी तटे मल्लिकानबाई नावाले जाय तटे मल्लिकानबाई नावाले जाय. सो दरवेळेला ना मी इथे मागे हे कानबाईचा उत्सव करता. आज जास्त गाणे वगैरे नव्हते, नाही तर छान इथे गाणे करतात, डान्स वगैरे होतात, मस्त वाटतं. माझं पार्सल आलेलं आहे आणि प्रसाद दिलेला आहे कानबाईचा त्यांनी. तर म्हणजे रोटाची कणिक संपेपर्यंत आम्ही सगळे मोठ्या घरी असतो. तर आज जास्त स्वयंपाक नव्हता सकाळी. शंभू आणि त्याचे आप्पाच्या टिफिन पुरतीच होता. आता शंभू शाळेतनं आला की मग आम्ही दोघं जण, आज रिक्षेने जावं लागेल आम्हाला, गाडी नाही आहे घरी कुठलीच. तर कुठे चालला जगन्नाथाची पिशवी घेऊन? रोट खायला चालला तू? ओहो दबाबाई, रोट खायला चालली. चला, गंगाफळ घ्यायचं होतं मला, ते मी घेतले. आम्ही निघालो आता मोठ्या घरी जायला. चला. आई काय करते? सांग बरं तू. आता मी तिकडे जातो. जा. आता काय आहे असं ठेवलेलं? अन्न ठेवलंय. अन्न ठेवलं. हा. बिल्वपत्र वाहून झाले, शिवामूठ वाहून झाली. आज तीळ असल्याने या जेवायला आमच्याकडे गंगाफळची भाजी, गिलके, मुगाची डाळ केली आहे, पुरणाचे रोट आणि साध्या रोट. आता यामध्ये कशातच आजही तेल तूप काही लावायचं नसतं. वरून घेताना फक्त आपण पोळीवर तूप घेऊ शकतो, करताना लावता येत नाही. सो मी बसते आता जेवायला पटकन. काकू तुम्ही टुंग्या मिळाला आता बरोबर, आठवणी काढत ना टुंग्या पोराला. भाऊ आजीने कोणते बिस्किट आणली आणून? बापले, खूप ऑप्शन्स असतात, पण मला ना नाजूक नाजूकच राख्या आवडतात. हो, कार्टून्सच्या पण राख्या आहेत मस्त. हो गणपती, शंभूला आणतील त्याच्या बहिणी अशा छान छान राख्या. मी आता माझ्या घरी म्हणजे आईकडे द्यायला देवराखीचं पाकिट घेतलं आणि माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला अशी ही राखी घेतली आहे. ह्या कधीच नाही आवडल्या अशा राख्या मला. माझी आजी होती ना, ती पूर्ण मनगट भरलं पाहिजे अशी राखी घ्यायची, दरवेळेला शोधून आणायची. चिवचिव चिमणी बसली होती इथे, मी आल्यावर लगेच ती पळून गेली. सो नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. फायनली माझ्या भावासाठी राखी पाठवायची होती, ती राखी पाठवली गेलेली आहे मन्नूला आणि पप्पांना. तर आता थोड्या वेळाने म्हटलं आई पप्पा परत. आता माझा स्वयंपाकाला सुट्टी आहे, म्हणजे इथे फक्त टिफिन करायचा असतो, बाकी सकाळ संध्याकाळ आम्ही तिथेच असतो आमच्या मोठ्या घरी जेवायला.
आणि ना मी गोकर्णाच्या बिया लावल्या होत्या आणि एक वेल असाच वाढला होता. कसला वेल आहे विचार केला, बरंच बघितलं वगैरे, तर तो कारल्याचा वेल. या गोकर्णाच्या वेलात माझं कोरफड लावलं आहे, जे नवीन पण यायला लागलं आहे. आणि इथे तुळस आली आहे आणि हा वेल. आता अरे बापरे, आता हे आमचं गिलकं आहे की दोडकं आहे काय माहिती, गिलकंच असावं कदाचित. नवीन आले, आता बांधावं लागेल आम्हाला वरती. आणि असा हा कारल्याचा वेल वाढतोय. आणि इकडे 2 आहेत गोकर्णाचे. आता माहिती नाही आहे मला हे नेमकं कोणतं आहे. म्हणजे गोकर्ण निळं आणि पांढरं असतं ना, 2 प्रकार. तर मला हे कन्फर्म नाही आहे की ते कुठल्या रंगाचं आहे. माझ्या प्रयत्नांना यश कधी मिळेल, लवकरच मिळावं असं मला वाटतंय. तर नाही, हां हे वाटतं. याच्यातनं मी शिमला मिरचीच्या बिया टाकल्या होत्या आणि यात टोमॅटोच्या टाकल्या होत्या. बघूया यश कधी मिळतं मला ते. आल्या मी शंभूला अभ्यासाला बसवलंय आज, कारण आम्हाला लगेचच बाबा काकांकडे जायचंय है ना, जायचंय ना. मग होमवर्क कंप्लीट झाला पाहिजे की नाही असं. काल काय झालं, शंभू सकाळपासून तिथेच होता, घरी आलेलाच नाही. मग रात्री आम्ही रोट वगैरे खाऊन जेव्हा घरी आलो त्यानंतर शंभूने अभ्यास केला. नाही ले भाऊ अभ्यास कर, तोपर्यंत मी ना जरा रॅकला मला कागद लावायचे, हे पेपर बदलवायचे, ते बदलवून घेईल ते ना. पितृपक्षात तर आपण सगळे डबे घासणं, घर चकाचक करणं हे करतच असतो. पण एरवी बऱ्याच वेळेला आपल्या जेव्हा वेळ नसतो तेव्हा काय करणार, तर ॲम्वेचं LOC येतं, जे अर्धी बादली पाण्यातनं अगदी 2-3 थेंब टाकलं तरी ते पुरेसं होतं. त्याच्याने तर तुम्ही घर पुसू शकता. स्टीलचे, जर्मनचे हे डबेसुद्धा व्यवस्थित पुसून अगदी चकाचक होता. फॅन पुसू शकता, टॉयलेट बाथरूम घासायला, नंतर गॅसचा ओचा क्लीन करायला सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आता मी माझ्या घरातले डबे त्या LOCच्या पाण्यानेच स्वच्छ पुसून घेतले, पण त्याची चकाकी म्हणजे अतिशय सुंदर, आत्ता घासल्याप्रमाणे ते दिसतात. किंवा तुम्ही या व्यतिरिक्त काय वापरता, वेगळं वापरत असाल तर मलाही सांगा, कमेंट करा. आणि ॲम्वेचं LOC तुम्हाला ऑनलाईन फ्लिपकार्ट वगैरेला मिळेल, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की बघा. कुठे चालला? मोठ्या घरात जाताना बाहेर ऊन आहे म्हणून टोपी आणि गॉगल लावला हिरोने. चला, थोडासा अभ्यास राहिला आहे त्यामुळे आम्ही शाळेची वही वगैरे घेऊन घेतली सोबत. चलायचं, तो स्वतःची पिशवी कॅरी करणार आहे. टोकदार हो. काय तुझी पिशवी तर तू सांभाळतो ना, तुझी पिशवी तू सांभाळतो, मी वगैरे तर हात लावतच नाही. मी फक्त गॉगल आणि टोपी ठेवली आहे, त्यामुळे आपल्याला नाही माहिती बा. बिस्किट कुठे गेले त्याचे मला माहिती काय माहिती. कुठे त्यांच्या इथे उंदर असतील ना तर ते खाऊन गेले असतील, असं काही होऊ शकतं, आपल्याला काही माहिती नाही बघ. नाही पुळ्या झाल्या त्याला खूप, हे झाला लालसर, मग हे पाणी हे टाकलं ना आपलं दूध आणि साखर, तर आणखीनच रंग बदलला. वंदना आधी चला फिरायला, पावडर लावून येते आजी म्हणे. म्हणे हा कोणता शिरा तयार झालाय. सगळ्या आज्यांना घेऊन जा बरोबर, फिरून ये. अभ्यास कल पत 17 आणि 18 भाऊच्या लिहिणं चाललंय. शॉपिंग काका घरी आले. नमस्कार मंडळी. हा पुढे काय, मेरा नाम है स्वप्नील कुलकर्णी. हा तुझा अभ्यास आलाय. आणि मी आज घरी पनीर केलं बघा, मस्त झालंय. कसे मस्त आपले मोबाईल डेअरीवर रेस्ट करताय दोघं भाऊ, आणि मग खेळणं चाललंय मोबाईलमध्ये बाकीचे लोक. हां बाकीचे सगळेजण घरात आता जेवण करताय. आमचं झालंय पहिली पंगत असल्याने. असो का, बरं चला. तर हा व्हिडिओ 2 दिवसाचा मिळून होता. लगेचच मग कुळाचार आहे, शुक्रवारी वरदलक्ष्मी आहे. सगळ्यांना आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो करा. आणि आम्हाला फॉलो करा. बाय.